मित्रांनो नमस्कार. कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाची तिजोरी कशी रिकामी होत गेली आणि प्रत्येक राज्यावर लाखो कोटी रुपये कर्जाचा डोंगर कसा उभा राहिला आणि तो डोंगर वाढतच जाणार आणि वाढत चाललेला आहे. का घडतं? कोणत्या स्कीम्स, किती प्रकारची महामंडळं, कोणाकोणाला खिरापत वाटली जाते, कोणालाही सखोल माहिती घेण्यासाठी वेळच नाही आहे. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र सरकार मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळ या महामंडळाची स्थापना झाली. ज्या काळात झाली त्या काळात कदाचित सर्वांना सोबत घेऊन पुढं जायचं आणि वंचितांचा पण थोडा उद्धार झाला पाहिजे, अल्पसंख्याकांचा पण उद्धार झाला पाहिजे, या हेतूनी महामंडळ स्थापन झालं. हेतू अतिशय शुद्ध, चांगला हेतू. जे लोक आज तळागाळात आहेत त्यांना पण चांगलं जीवन मिळालं पाहिजे, नक्कीच मिळालं पाहिजे. परंतु तो काळ आता बदलला. मग त्या काळातली अल्पसंख्याक कोण कोण होते? बौद्ध होते, जैन होते, पारशी होते, ज्यू लोक होते आणि मग मुस्लिम पण होते. या महामंडळाच्या तर्फे शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते, मदत निधी दिला जातो. उद्योग करण्यासाठी आत्ता जी मी तुम्हाला अल्पसंख्याकांची समाजांची यादी सांगितली, त्या यादीतील लोकांना उद्योग करण्यासाठी दरवर्षी या महामंडळातर्फे अनुदान दिलं जातं, मदत निधी दिला जातो. तो असतो किती? कुणालाही वेळ नाही आहे याच्यात लक्ष घालायला, याची माहिती मिळवायला. पण एका व्यक्तीला नक्कीच वेळ मिळाला आहे, तुषार दामगुडे. मुद्दाम मी नाव सांगतोय. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली अशी काही माहिती गोळा केली आहे ज्याद्वारे असं दिसून येतं आहे की 21-22 आणि 22-23 या 2 आर्थिक वर्षांमध्ये 21-22ला 24 कोटी शैक्षणिक उत्थानासाठी मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळातर्फे अल्पसंख्याकांना केलेली मदत. एका आर्थिक वर्षात 24 कोटी रुपये आपण या अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणात त्यांची प्रगती व्हावी म्हणून त्यांना वाटप केले आहेत. आणि रिसेंट त्यांनी माहिती काढली उद्योगासाठी किती दिले गेले, 26 कोटी रुपये. आता जैन, पारशी, बौद्ध, ज्यू, ख्रिश्चन यांनासुद्धा अल्पसंख्याकांच्या यादीत नमूद केलेलं आहे. पण हा 24 कोटीमधला जो वाटा आहे त्यापैकी 20,57,00,000 रुपये हे दिले गेले आहेत. 25 कोटी लोकसंख्या आमची आहे आणि उद्या आम्ही 2-4 वर्षात काहीही करू शकतो, अशा धमक्या देणाऱ्या त्या धर्माच्या मुलांना ही मदत दिली गेली. 24 कोटीपैकी 20,57,00,000 आणि नंतरच्या 23 कोटीपैकी 20 कोटी आणि वरती काही लाख रुपये. म्हणजेच एका आर्थिक वर्षात
राहिलेल्या 3 कोटमध्ये शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी, ज्यू अशा धर्माच्या लोकांना फक्त 3.5 कोटी रुपये वाटले गेले असं राऊंड अबाउट गृहीत धरा दोन्ही आर्थिक वर्षात. आणि मग मोठा वाटा 25 कोट लोकसंख्या असलेले, ज्यांना आजही अल्पसंख्याकांच्या भरपूर फॅसिलिटी चालू आहेत, त्या लोकांमध्ये वाटले गेले. मग हे संपणार कधी? हा 24 कोट, 23 कोट, 26 कोट, उद्योगासाठी दिले गेलेले 26 कोटी रुपये, त्याच्यातले 20 कोटी 50 लाख रुपये या सो कॉल्ड अल्पसंख्याकांना हे वाटप होत आहेत. मग याला खिरापत हाच शब्द वापरतो मी तर. अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या बदलणार कधी तुम्ही? का ती व्याख्या तीच राहणार आणि हे वाटप असंच चालू राहणार? टॅक्स पेयर्सचा पैसा या शासनाच्या तिजोरीतून जिथे जिथे म्हणून असा वाया जात असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात, तिथे तिथे सामान्यांनी आवाज उठवायलाच पाहिजे. का नाही उठवायचा? कारण तुमच्या आमच्या खिशातून, जो नोकरदारांच्या खिशातून, जो पगारातून हक्कानी टॅक्स जातो, जो व्यापाऱ्यांच्याकडनं GSTद्वारे पैसा जातो, इमानदारीत हे लोक जे पैसे भरतात, त्याच्यातून जर वाटा अशा ठिकाणी फुटत असतील तर त्या कधीतरी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. नियमांमध्ये काहीतरी, कायद्यांमध्ये बदल झालेच पाहिजेत. मग खरंच जे अल्पसंख्याक आहेत, पारशी, ज्यू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, या कम्युनिटीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद या महामंडळाच्या व्यतिरिक्त दुसरं महामंडळ स्थापन करून जे खरंच अल्पसंख्याक आहेत त्यांना वर आणण्याचा प्रयत्न आता नक्की झाला पाहिजे, असं माझं तरी प्रांजळ मत आहे. दुसऱ्या धर्मियांचं वाटप बंद करा असं मी म्हणणार नाही आहे, पण अल्पसंख्याक याची व्याख्या नक्कीच बदलली पाहिजे. आणि त्या बदललेल्या व्याख्येत मग जो कोणी बसेल त्याला अशा प्रकारची अनुदानं द्यावीत, नक्कीच सुरू ठेवावीत, पण खूप मोठी शहानिशा करून त्याचा आर्थिक स्तर काय आहे याची शहानिशा करून योग्य त्या कागदपत्रांसह मदत देण्यास काहीच हरकत नाही. पण खेद वाटतो सांगायला की जर 25 ते 30 कोटी लोकसंख्या असलेल्यांना तुम्ही जर अजून अल्पसंख्याक म्हणून सर्व काही फॅसिलिटीज देत राहणार असाल आणि मग त्याचा गैरवापर घेऊन त्याच बळाचा वापर जर आपल्या अगेन्स्ट होत असेल तर कुठेतरी प्रत्येक राज्य सरकारने सावध होण्याची गरज आहे. मी हे महाराष्ट्रापुरतं सांगितलं आहे. 24 कोट, 25 कोट, 26 कोट रुपये ही छोटीशी रक्कम नाही आहे, भरपूर मोठी रक्कम आहे. यापेक्षा मग जे शेतकरी मरतायत, अरे त्यांच्यासाठी काहीतरी चांगली नियमावली करा. जो रात्री अपरात्री ज्या गावामध्ये पाणी शेताला देण्यासाठी लाईट आल्यावर त्याला रात्री 1-1:30 वाजता उठून त्याला पाणी द्यायला वावरात जावं लागतं आणि मग अंधारात त्याला साप, विंचू असे प्राणी चावून मृत्यू होत आहेत शेतकऱ्यांचे, त्या ठिकाणी तुम्हाला काही इलेक्ट्रिफिकेशन करून खेडोपाडी प्रत्येकाच्या वावरात काही असा उजेड निर्माण करता येईल का? त्याच्या सिक्युरिटीसाठी अजून काही करता येईल का? यासाठी पैसा जाऊ द्या. त्यांना हमी भाव देण्यासाठी पैसा जाऊ द्या. शेतकऱ्याच्या मालाला उठाव मिळाला पाहिजे, आत्महत्येचं प्रमाण कमी झालं पाहिजे, याच्यासाठी अजून काही बुद्धिमत्ता वापरून सरकारने काही स्कीम्स काढल्या तर ते योग्य होईल. त्या ठिकाणी पैशाला वाटा फिटू द्या. पण नाहक सरकारच्या तिजोरीवर नको तिथं बोजा येऊन लाखो कोटी रुपयांच्या कर्जात जर महाराष्ट्र शासन जाणार असेल आणि मग सरकार कोणाचंही आलं तर या गोष्टींकडं व्होट बँक म्हणून जर दुर्लक्ष होणार असेल तर ती शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका कुठेतरी संपली पाहिजे. या तळमळीने
तुषार दामगुडे यांनी जी काही माहिती संकलित केली आहे आणि त्यातून त्यांनी इतर अल्पसंख्याकांना, त्यांच्या नेतेमंडळींना, त्यांच्यातल्या अधिकाऱ्यांना एक सुचवली आहे गोष्ट, की तुम्हा लोकांसाठी एक सेपरेट, एक वेगळं असं महामंडळ का नाही स्थापन झालं पाहिजे. ह्याच निधीच्यामध्ये जर 24 कोटीमधले 20 कोटी जर एकाच धर्माला जात असतील आणि वरच्या 3-4 कोटी लोकात 3-4 कोटी रुपयात तुम्ही लोक गुंडाळले जात असाल, तर मग तुमचं महामंडळ वेगळं केलं पाहिजे आणि तुमचा विचार जास्तीत जास्त झाला पाहिजे, असं नक्कीच तुषार दामगुडेंचं मत आहे आणि माझंही मत आहे. चला, तुषार दामगुडेजींना त्यांच्या पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो मी. आणि अतिशय चांगला मुद्दा मला पटला, त्यांच्या परवानगीनेच हा जास्तीत जास्त मराठी जनांपर्यंत महाराष्ट्र सरकारचं जे काही अनुदान वाटप चालू असतं त्याच्याविषयी थोडीशी माहिती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न. नक्कीच एकमेकात हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त मराठी लोकांना, मराठी तरुणांना ही माहिती माहीत झालीच पाहिजे. आणि जे काही अल्पसंख्याकाच्या यादीमध्ये ख्रिश्चन लोक आहेत, जैन लोक आहेत, पारशी लोक आहेत, ज्यू लोक आहेत, बौद्ध लोक आहेत, या लोकांनी त्यांच्या फॅसिलिटी एका वेगळ्या महामंडळातर्फे त्यांना मिळाव्यात, असं नक्कीच त्यांनी अर्ज करण्यास हरकत नसावी असं मला तरी वाटतं. आणि शेवटी पुन्हा एकदा जाता जाता सगळ्या भारत सरकारला मी विनंती करतो की खरंच आता अल्पसंख्याक या शब्दाची व्याख्या बदलण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. आशा करूयात मित्रांनो, काहीतरी अशा जागृतीतनं कुठेतरी काहीतरी देशात सुधारणा होईल आणि जो देशाच्या तिजोरीत पैसा येतो, जे काही भारत सरकारतर्फे राज्य सरकारांना वाटप होतं, त्याच्यामध्ये काहीतरी एक चांगली सुधारणा होऊन खरोखर जी गरीब तळागाळातली जनता आहे, खरोखर जिथं काही पाण्याची सोय नाही आहे, खरोखर कुठं काही विजेची सोय नाही आहे, अशा कारणाकरता ग्रामसडक योजनेसाठी शेताच्या आसपास, खेडेगावाच्या आसपास ज्यांच्या वस्ती शेतावरती आहेत, गरीब मुलं शाळेमध्ये येत आहेत, चिखलात वाट तुडवत त्यांना लांब जावं लागतं, रस्ते नाही आहेत, अशा ठिकाणी हा पैसा वापरला गेला पाहिजे. यासाठी नक्कीच सामान्यातनं उठाव झाले पाहिजेत. इतकीच विनंती आहे. सरकारला पण नम्र विनंती आहे. जिथं पैसा वाटला गेला पाहिजे तिथंच जातोय का तो, याच्यासाठी यंत्रणा नेहमीच सज्ज असावी. याच विनंतीसह चलतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत.